जम्मू काश्मीरची वाटचाल पुन्हा नंदनवनाच्या दिशेने. जम्मू काश्मीरमधून कलम 370 आणि 35A हटवून आता 4 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा त्यावर निकालही आला आहे आणि सरकारच्या निर्णयाचं एक प्रकारे न्यायालयाने समर्थन केलं आहे. मात्र कलम 370 हटवणं हा भाजपसाठी केवळ भावनिक मुद्दा होता का? केवळ भूमीसाठी किंवा अस्मितेसाठी सरकारने असं केलं होतं का? का यामागे सरकारची काही गंभीर भूमिका होती? या आणि अशा अनेक प्रश्नांना केंद्र सरकारनं हिवाळी अधिवेशनात उत्तर दिलंय. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार, मी रुपाली गोवंडे. तुम्ही बघताय ऋतम मराठी. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रश्नांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सरकारने केलेल्या 5 वर्षातल्या कामांची माहिती दिली आहे आणि 370 कलम हटवल्यापासून जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचा दावाही केलाय. सरकारनं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलंय. दहशतवादाचं जाळं समूळ नष्ट करण्याचं सरकारचं धोरण आहे. राज्यात शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये मोक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी 24 तास तपास नाके, दहशतवादी संघटनांकडून निर्माण केल्या जाणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी CASO अर्थात घेराबंदी आणि शोध मोहीम यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा दलांना सातत्यानं गुप्तचर माहिती पुरवली जाते. इतर रणनीतींमध्ये योग्य तैनातीद्वारे सुरक्षा व्यवस्था, दहशतवाद्यांना धोरणात्मक समर्थन देणाऱ्यांना ओळखणं आणि दहशतवादाला प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्यांच्या यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी तपास करणं याचा प्रतिबंधात्मक मोहिमांमध्ये समावेश असल्याचं राय यांनी आपल्या निवेदनात सांगितलंय. नागरिकांवरचे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय. यासाठीची असुरक्षित ठिकाणं ओळखून त्यांची दक्षता वाढवणं तसेच दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या म्होरक्याचा कट उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं उचलण्यासाठी मूलभूत स्तरावर काम केलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान सरकारने आखलेली रणनीती आणि त्याप्रमाणे केलेल्या प्रत्यक्ष कृतींमुळे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी घटनांच्या संख्येमध्ये घट झाली आहे असा दावा सरकारने केला आहे. या संदर्भातल्या आकडेवारीचा तपशील सरकारने संसदेत सादर केलाय. सरकारच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या घातपातांची संख्या 228 होती, तर 2023 मध्ये ती कमी होऊन केवळ 43 वर आली आहे. तर दहशतवाद्यांच्या एन्काउंटरची संख्या 2018 मध्ये होती 189, तर ती यावर्षी आहे फक्त 48. 2018 मध्ये विविध दहशतवादी कारवायांमध्ये 55 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 2023 मध्ये केवळ 13 नागरिक मारले गेले. 2018 मध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये तब्बल 91 सुरक्षाकर्मी मारले गेले होते, तर 2023 मध्ये ही संख्या केवळ 25 इतकी आहे. कलम 370 रद्दबातल करणं हा एक जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या दृष्टीने परिवर्तन घडवून आणण्याचा टप्पा बनलाय. यामुळे या प्रदेशात विकासकामं, सुरक्षा आणि सामाजिक आर्थिक पैलूंमध्ये व्यापक बदल दिसून आले. पायाभूत सुविधांमध्ये झालेली उल्लेखनीय सुधारणा दिसून येते. उच्च आणि वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांनाही चालना दिली गेली असल्याचं राय यांनी सांगितलंय. जलविद्युत प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण विकास होत असून जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या अद्ययावतीकरणासह रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. प्रदेशात प्रमुख सिंचन प्रकल्प आणि संपूर्ण कृषी विकास योजना राबवल्या जात आहेत. तसंच आरोग्य सेवा, शिक्षण आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रांमध्ये जम्मू काश्मीरनं भरीव प्रगती केली आहे. विविध प्रमुख योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे समाजातल्या सर्व घटकांना जीवनाच्या मूलभूत सुविधांची हमी मिळाली आहे असं सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान गेल्या 5 वर्षांमध्ये सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये केलेल्या गुंतवणुकीची आकडेवारीही राय यांनी सादर केली आहे. त्यानुसार 2019-20 या आर्थिक वर्षात 296.64 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 412.74 कोटी रुपये, 2021-22 मध्ये म्हणजे अर्थात कोविड नंतरच्या काळात 376.76 कोटी रुपये, तर 2022-23 या वर्षात 2153 कोटी रुपये, तर चालू वर्षात 31 ऑक्टोबरपर्यंत 2079.76 कोटी रुपये गुंतवणूक सरकारने केली आहे. 5 वर्षात मिळून आत्तापर्यंत 5319.55 कोटी रुपयांची गुंतवणूक
सरकारनं राज्याच्या विविध विकास कामांसाठी केल्याची माहिती राय यांनी यावेळेला दिली आहे. काश्मीरचा काही भाग आजही पाकिस्तानच्या अनधिकृत ताब्यात आहे. संपूर्ण पाकिस्तानप्रमाणे उपासमारीची वेळ सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या तिथल्या भारतीय नागरिकांवर आली आहे. पण सीमेच्या अलीकडे मात्र जम्मू काश्मीर पुन्हा एकदा नंदनवनाच्या दिशेने प्रवास करताना दिसतंय. देश विदेशातल्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा रुतम मराठी. धन्यवाद.